4 षटकांची मॅच ऑन इयर. आपण बराचसा विलंब लावलाय, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. फील्ड अगदी काही क्षणांमध्ये सजवली पाहिजे. पहिली मॅच आज जर आपण पाहिली तर या पूर्णतः मॅचला सुरुवात झाली होती ती म्हणजे 10:30 वाजता आणि त्यानंतर आपण जर पाहिलं होतं त्या मॅच मध्ये विजय होणारे संघ देखील पाहिले. त्यानंतर दुसऱ्या मॅचला फार विलंब लागला, 1 तास आपण या ठिकाणी वेट केला एका संघासाठी आणि त्यानंतर मात्र वेळेमध्ये सामना सुरू झाला. तो म्हणजे आर्यन रक्षण राऊत पुरस्कृत शिवसाई मापगाव एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी भाषेत स्ट्राईक वरती जरूर आपण फलंदाज या ठिकाणी पाहतोय. साई राणे स्ट्राईक वरती आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती आपण हितेश राऊतला पाहतोय. 4 षटकांची मॅच. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले सुरू केला जाईल आणि अगदी त्या पद्धतीने आपण मॅच कडे पाहिलं. दोन्ही संघ एका ताकदीचे आहेत, तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांकडे पॉवरफुल खेळाडू आहेत. एका खेम्यामध्ये आपण जरूर पाहिलं हितेश आणि सईला, तर दुसऱ्या ठिकाणी आपण गोलंदाजाकडे पाहतोय जो म्हणजे पंकज. वाशिष संघाचा प्रतिनिधी पेंडॉल मध्ये आला पाहिजे, कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी सुरू केलं जाईल. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. राहुल मैदानावरती येतोय. राहुल खरात गोलंदाजाच्या मोर्चावरती आहे. षटक क्रमांक पहिलं त्याच्या माध्यमातून सुरू केलं जाईल. साई मैदानावरती स्ट्राईक होल्ड करतोय, नॉन स्ट्राईक एंड वरती हितेश राऊत. पहिला चेंडू मैदानावरती येईल आणि त्यानंतर मात्र मॅच इज ऑन. सामना सुरू करतोय आपण गोलंदाजाच्या मोर्चावरती. आपण राहुल खरातला पाहतोय. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तटियाच्या वरून मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज साईची मोठी विकेट. साई राणे बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. आपण पाहिलं 38 मध्ये खेळाडू आहेत आणि या सर्कलचा वापर करण्याचा प्रयत्न झाला. याचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिला पॉइंट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, त्या ठिकाणी तो झेल गेला आणि डबल कावरती पहिली विकेट पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय. प्रसाद राऊत मैदानावरती आला हितेश राऊतच्या जोडीला. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळून दिलाय. साई सारखा आक्रमक फलंदाज मैदानावरतून परतणं म्हणजे वाशिष संघासाठी जमेची बाजू आहे. आणि त्याचबरोबरने आपण पाहिलं प्रसाद राऊत ज्याच्याकडे क्षमता आहे चौफेर खेळण्याची, असा एक फलंदाज मैदानावरती येतोय. स्ट्राईक होल्ड करण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या चेंडूवरती आले विकेट. राहुल करातचा आत्मविश्वास आपण पाहिला 7व्या आसमानावरती असेल. या षटकामधील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल करात गोलंदाजच्या मोर्चावरती डावखुरी हाताने गोलंदाजी करतोय. या ठिकाणी मात्र गॅप मध्ये चेंडूला फील केलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय कव्हर बाउंड लाईनच्या दिशेने. 2 धावा धावफलकावरती आल्यात. अगदी क्लासिकल फटका मैदानावरती पाहायला मिळाला. प्रसादच्या बॅट मधून जर आपण पाहिलं प्युअर टायमिंग शॉट आपण पाहिला. ज्या पद्धतीने कॉपी बुक स्टाईल करण्याचा प्रयत्न झाला, टाइम केलं गेलं चेंडूवरती चांगला फटका हा मैदानावरती लगवला आणि डबल कावरती आपण 2 धावा अर्जित केल्या पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. शिवसाई मापगाव संघ फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला गावदेवी भाषेत रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, कारण माहिती आहे बिहाइंड द विकेट जर चेंडू जाईल डबल कावरती जरूर तुम्हाला धावा बनवता येतील. 4 धावा तुम्ही अगदी इझिली घेऊ शकता. त्या पद्धतीने आपण आतापर्यंत चेंडू पाहिले. 3 चेंडूंवरती 2 धावा आणि 1 विकेटचं नुकसान आपण शिवसाई मापगाव संघाचं पाहतोय. आर्यन रक्षण राऊत पुरस्कृत शिवसाई मापगाव गावदेवी भाषेत असा महत्वपूर्ण सामना आपण मैदानावरती पाहतोय. पुढचा चेंडू, आतापर्यंत आपण पाहिलं पहिलं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं. या ठिकाणी चांगला स्टॉप आपण पाहिला. डीप स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. जोपर्यंत आपण पाहिलं धावफलकावरती पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे, त्या षटकामध्ये रोखून धरलं गेलाय. राहुलने केलेली गोलंदाजी आतापर्यंत चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. किंबहुना 5 चेंडूंवरती केवळ 3 धावा आतापर्यंत आपण पाहतो. हितेश राऊत
हा मैदानावरती आहे. एक अंतिम चेंडूवरती काय होईल, ब्लास्ट केला जाईल का किंबहुना विकेट मैदानावरती पाहायला मिळेल, हे देखील आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सफरषटक राहुल कराडचा. पहिल्या षटकामध्ये त्याने 3 धावा दिल्या आणि विकेट देखील महत्वपूर्ण त्याने प्राप्त केली. साई राणेची पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट या मॅचला कलाटणी देणारी ठरते का, हे देखील आपण पाहणार आहोत. किंबहुना अजूनही 3 षटकांचा खेळणं बाकी आहे. 360 अंशाचं मैदान आपण पाहतोय, ज्या मैदानावरती तुम्ही चौफेर फटकेबाजी करू शकताय. त्या ठिकाणी फलंदाजांना एक चान्स आहे या मैदानावरती फटकेबाजी करण्याचा. आणि किंबहुना आपण त्या ठिकाणी पाहिलं हितेश राऊत आणि प्रसाद राऊत ही जोडी मैदानावरती आहे. षटक क्रमांक पहिलं राहुल कराडच्या माध्यमातून आलं आणि या षटकामध्ये धावफलकावरती आलेल्या धावा देखील आपण पाहिल्या. 3 धावा धावफलकावरती आल्या एका विकेटच्या नुकसानावरती. धावफलकावरती आपण पाहतोय पहिलं षटक पूर्णत्वास आलंय. 3 धावांवरती एक विकेट देखील आपण पाहिली. एका बाजूला प्रसाद राऊत आहे, दुसऱ्या बाजूला आपण हितेश राऊतला देखील पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पंकज शिलीमकरला पाहतो. षटक क्रमांक दुसरं अशा माध्यमातून सुरू केला जाईल खेळ. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण रितेश जाधव आणि त्याबरोबरने मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये केला पंच पाहतोय. प्रवीण वानकडे यांना पाहतोय. पहिला चेंडू धावफलकावरती येईल. पहिल्या चेंडूवरती प्रसादच्या बॅट मधून लॉक झालाय. चेंडू जातो डीप मिड विकेट, बाउंड लाईनच्या बाहेर. 6 धावांचा डिओ 6. कम ऑन डीज. आपण पाहिलं कल करे सो आज कर, आज करे प्रसादने दाखवला दर्जेदार फटका. धावफलकावरती येतोय 6 धावांचा डिओ 6. पहिल्या चेंडूवरती पंकज शिलीमकरवरती आक्रमण झालंय. या ठिकाणी कमबॅक केलं जाईल की प्रसाद. नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. फॅन्टास्टिक रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहिला. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती धीरजवरती आक्रमण झालं, तशावरती षटकार लगावला गेला. तदनंतर आपण पुन्हा एकदा पाहतोय लॉफ्टेड फटका मैदानावरती याला मिड ऑफ रिजनला फील्ड केला गेला. प्रसाद राऊत मैदानावरती चांगली फलंदाजी करतोय. किंबहुना आतापर्यंत त्याला लय जरूर गवसलाय, पण या इनिंगला पुढे न्यावं लागेल. या ठिकाणी शॉट येतोय, क्लासिकल फटका डीप एक सकावर बाउंड लाईनच्या दिशेने. फॅन्टास्टिक फॉर कमांड डीजे. काय फटका मैदानावरती आला. क्लास टायमिंग स्ट्रोक आपण फाटकजी पाहिला. अगदी समोर चेंडू आला, त्यानंतर त्याला गॅप दिली आणि एक चांगला फटका मैदानावरती आला. फिलिंग द ब्लँक टाईपचा. या ठिकाणी आपण पाहतोय प्रसाद राऊतची मोठी विकेट. प्रसाद राऊत बॅक टू दी पवेलियन. कमांड डीजे.
हितेश राऊतच्या बॅट मधून क्लासिकल फटका येतोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या वरून. वन बाउन्स आउट द फेन्स. कम ऑन डीजे. काय फटका लगावलाय आउट ऑफ द मार्क फॉर द शॉर्ट सिलेक्शन. आपण जर पाहिलं रिक्त जागेमध्ये फटका खेळला त्याच्याकडे असणारं टायमिंग, त्याच्याकडे असणारा स्टँडर्ड स्ट्रोक आपण पाहतोय. हितेश राऊत एक चांगला फलंदाज मी नेहमीच म्हणतो त्याला, कारण एक चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज जर आपण पाहिलं तर मिलिंद पाटील वरती आक्रमण झालंय. मिलिंद पाटील कमबॅक करणार आहे कारण त्याच्या संघामधील एक चांगला गोलंदाज म्हणून त्याला एक षटक दिलं गेलंय. या मॅच मध्ये सेकंड लास्ट ओव्हर अतिशय महत्वपूर्ण षटक असतं आणि ज्या मॅच मध्ये आपण पाहतोय मिलिंदला षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं सुरू केलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती दर्जेदार क्लासिकल स्ट्रोक लगावला हितेशने. कमबॅक केलं जाईल का? आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल करतोय बिहाइंड विकेट. फील्ड करण्याचा प्रयत्न आहे. जोपर्यंत फील्ड केलं जात आहे तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती अर्जित केल्या गेल्यात. धावफलकावरती येणारा धावा देखील आपण पाहतोय. त्या ठिकाणी 4 षटकांमध्ये 50 धावा ही चांगली टोटल मैदानावरती येऊ शकते. आतापर्यंत आपण पाहिलं धावफलकावरती पहिल्या 2 चेंडूंवरती 6 धावा अर्जित केल्यात. धावफलकावरती येणारा धावा आपण पाहिला तर 28 धावांपर्यंत मजल मारली आहे. ती म्हणजेच आर्यन रक्षण राऊत पुरस्कृत शिवसाई मापगाव संघानं. एका बाजूला आपण संघ पाहतोय गावदेवी वाशेत, दुसऱ्या बाजूला आपण शिवसाई मापगाव संघ पाहतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. एसडी देशस्थान वाईट धावफलकावरती आलेला आव्हानचा चेंडू आपण पाहतोय. जरूर या ठिकाणी रितेश जाधवच्या माध्यमातून पंचांची भूमिका त्यांनी स्वीकारल्या. लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण प्रवीणजी वानखडे यांना पाहतोय. षटकामधील पुढील चेंडू चांगला चेंडू होता. यावरती बॅकफुट वरती जाऊन केवळ दिशा दाखवल्या चेंडूला. जोपर्यंत फील्ड करतो क्षेत्ररक्षक धावफलकावरती येते ती म्हणजे एकमात्र धाव. आतापर्यंत आपण पाहिलं अक्षयने एकही चेंडू फेस केला नव्हता, पण आता त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळते. धावफलकावरती धावा देखील पाहिल्या तर 30 धावांपर्यंत मजल मारतोय. त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा आपण पाहिल्या होत्या, पण त्यानंतर गेट शिफ्ट झालेत. या ठिकाणी आपण पाहतो शॉट ऑफ द डे. क्या बात आहे. चेंडू आला डीप स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या वरून. 6 धावांसाठी U6 कमांड डीजे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय अक्षयला स्ट्राईक मिळाली. 36 धावांनिशी आपण या षटकाराची नोंद करतोय. धावफलकावरती आल्यात या 6 धावा. अक्षय आपण पाहिलं अगदी या लोअर फुलटॉस वरती काय फटका खेळतोय. केवळ दिशा दाखवली, टाइम केलं, ताकद देखील होती आणि अगदी फुल पॅकेज परफॉर्म करणारा फटका आपण मैदानावरती पाहिलाय. 6 धावांसाठी या ठिकाणी आपण पाहिलं या षटकामध्ये अजूनही चेंडू येतील, ते म्हणजेच 2 चेंडू. कमबॅक केलं जाईल का मिलिंद पाटीलच्या माध्यमातून? ब्लॉक लाईन चेंडू होता. अगदी समोर खोदून काढला चेंडूला. जोपर्यंत फील्ड केलं जात आहे, फील्ड करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. अगदी समोर चेंडू गेला होता. त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. एकदा धावफलकावरती येते. हितेश राऊत मैदानावरती आहे. या षटकामधील अजूनही एकमात्र चेंडू येणं बाकी आहे आणि त्यानंतर एक षटक देखील आपल्याला पाहायला मिळेल. काय कमबॅक केलं गेलं आर्यन लक्ष्मण राऊत पुरस्कृत शिवसाई मापगाव संघानं. पहिल्या षटकामध्ये चित्र काही वेगळं, पण त्यानंतर कमालीचा बदल. या ठिकाणी मात्र आपण पाहिला यो मॅच आहे हितेश राऊतची मोठी विकेट. हितेश बॅक टू द पॅव्हलियन. कमांड डीजे. अंततः आपण पाहिलं मैं हूं कौन तो मैं हूं डॉन. यहाँ पर बहुत ही बढ़िया मॅच है. आपण जर सामन्याकडे पाहिलं तर विकेट पाहायला मिळाली. क्लीन बोल्ड केलं हितेशला. अगदी गती परिवर्तन झाली होती. विकेट वरती स्टंप टू स्टंप अटॅक केला गेला. मिलिंद पाटील वरती देखील दबाव होता आणि त्या दबावाला जुगारलं आणि हितेश राऊत सारखा चांगला फलंदाज मैदानावरतून परतला. जसं बॅट मधून आपण पाहिलं होतं एक षटकार आणि एक चौका त्याच्या बॅट मधून आला होता असा हितेश आपण पाहतोय मैदानावरतून परतला. 7 चेंडू आणि 14 धावांची खेळी करणारा हितेश हा मैदानावरतून परत. अजून एक अंतिम षटक येणं बाकी आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतो. एका बाजूला शिवसाई मापगाव आहे,
दुसऱ्या बाजूला आपण सामन्याकडे पाहिलं तर तो पाहायला मिळतो तो म्हणजे गाव दिवाशी. चला नो टीम मीटिंग्स या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे की टीम मीटिंग्स घेऊ नका, अन्यथा आपल्याला यानंतर होणारे सामने कमी षटकांचे खेळवले लागतील. कारण कालचा दिवस आपण पाहिला होता की क्वालिफाय मॅच आपण 3 षटकांची खेळली, मात्र आजचा प्रयत्न असेल की आपण ज्या मॅच आपण खेळवतोय त्यामध्ये आपल्याला किमान 4 षटकांची मॅच ही अंतिम मॅच खेळवता आली पाहिजे. नितेश राऊत आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी आला. अक्षय राऊत आणि नितेश राऊत ही जोडी दोन्हीही आपण जर पाहिले तर भाऊ आहेत आणि दोन्ही ब्रदर्स आपण पाहतो राऊत ब्रदर्स मैदानावरती आहेत. गोलंदाजी करण्यासाठी गावठी वर्षाचा तुरुपचा एक्का आपण पाहतोय तो म्हणजेच पंकज शिलीमकर मैदानावरती आलाय. आतापर्यंत आपण पाहिलं असेल की अंतिम षटक हे फार महत्वाचं असतं कारण त्याच्यावरती बरेचसे कॅल्क्युलेशन अवलंबून असतात आणि त्यामध्ये आपण पंकज शिलीमकरला पाहतो. षटक क्रमांक 14 हे त्याच्या माध्यमातून सुरू केलं जाईल. अक्षयने आतापर्यंत एक फटका लगावला आणि त्याने आतापर्यंत केलेली फलंदाजी आपण पाहिली तर 6 आणि 1 अशा 7 धावांवरती तो खेळतोय. अंतिम षटक आहे, काय होईल मैदानावरती हे देखील आपण चित्र पाहणार आहोत. ज्या मॅच मध्ये शिवसाई मावळा संघ प्रथमतः नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा या ठिकाणी आपण पाहिलं की फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलं ते म्हणजेच गावदेवी वाशिष्ठ संघाला. या ठिकाणी आपण पाहतोय वाशिष्ठ संघाचा एक जादुई गोलंदाज येतोय ज्याच्याकडे क्षमता आहे तो म्हणजेच पंकज शिलीमकर. आपण पाहतो या ठिकाणी 2 धावा वाचवल्या गेल्या. चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग रिजनला एक चांगला अटेम्प्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला फटका होता, 1 बाउन्स चेंडूवरती फील्ड केलं गेलं आणि एक चांगला प्रयत्न अक्षरशः या ठिकाणी उद्ध्वस्त होतो कारण 2 धावा या ठिकाणी वाचतात. आपण पाहिलं जरूर डॉट चेंडू आलाय. अशा बोटांमध्ये जादू आहे. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतो पाडकजी. ज्या पद्धतीने कमबॅकिंग षटक हाताळतोय तबलकावरती धावा देखील पाहतोय आपण. 39 धावांपर्यंत मजल मारली आहे. मागच्या षटकामध्ये पुढील चेंडू धावफलकावरती धाव देखील पाहायला मिळते. 1 धावेशी 40 धावा धावफलकावरती आल्यात आणि अजूनही 3 चेंडू येणं बाकी असेल. नितेश राऊत मैदानावरती आहे. 3 चेंडूंवरती किती धावा धावफलकावरती येतील कारण या षटकामध्ये पूर्णतः धावांवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न, धावांवरती रोख लावण्याचा प्रयत्न हा केला गेला आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ वगळला तर आतापर्यंत कमबॅकिंग फलंदाजी आपण मागगाव संघाची पाहतोय. अजून या षटकामध्ये 3 चेंडू येणं बाकी आहेत. गोलंदाजच्या मोर्चावरती पंकज शिलीमकर. स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय नितेश राऊतची विकेट. नितेश राऊत बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. थैंक यू सो मच डीजे मास्टर. या ठिकाणी आपण पाहिलं उंगली का जादूगर जिसे कहा जाता है ऐसे गेंदबाज यहाँ पर मौजूद है जिनका नाम है पंकज शिलीमकर. नाम तो सुना ही होगा कारण असे बरेचसे कारनामे त्याने करून दाखवलेत. 4 चेंडू धावफलकावरती आलेत गावठी वाशिष्ठ संघाच्या बाजूने. अजूनही 2 चेंडू धावफलकावरती येतील. हा सामना आपण पाहिला तर दोन्हीकडे वळतोय. किंवा मॅच मध्ये ट्विस्ट देखील पाहायला मिळाल्या पाहिजेत. आता मात्र आपण पाहिलं तर चांगला चेंडू मैदानावरती आलाय. 40 धावांपर्यंत केवळ ही मजल मारली गेली आणि अजूनही 1 चेंडू धावफलकावरती येईल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 4 षटकांची मॅच या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका चेंडूवरती किती धावा धावफलकावरती येणार आहेत हे देखील आपण पाहतोय. अक्षय राऊत जो मैदानावरती आहे. आपण पाहतोय अक्षय राऊत मैदानावरतून परतेल. 4 षटकांचा खेळ मैदानावरती पूर्ण झालाय. कमॉन डीजे मास्टर.
40 धावा धावफलकावरती आल्यात. 41 धावांचं लक्ष आपण पाहतोय. एका लाईन मध्ये जायचं आहे. येताना आणि जाताना सुद्धा आपण एका लाईन मध्ये आल्या पाहिजेत. आपण पाहतोय सुरुवातीला विशाल राऊत, प्रसाद राऊत, हितेश राऊत, नितेश राऊत, रुपेश ठळकर, गौतम कोलबे, प्रसन्न खोत, आयुष, त्यानंतर आपण आर्यन रक्षण राऊतला पाहतोय. तशा माध्यमातून या संघाला पुरस्कृत पाहायला मिळाला. त्यानंतर अक्षय राऊत आणि साई राणे ही जोडी पाहायला मिळणारे असणार आहे. आपण पाहतोय जरूर 4 षटकांची मॅच झाली आणि अजूनही आपण सामना देखील पाहायला 41 धावा धावफलकावरती करायच्या आहेत. यानंतर टॉस आपण करतोय. यानंतर दिघोडी विरुद्ध नांदगाव अशी मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. दोन्ही संघांचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यानंतरचा आपण आवाज ऐकणार आहोत. तो म्हणजेच सन्माननीय गुरुवर्य फाटक सर यांचा. ओव्हर टू यू. टॉस मध्ये आपण बोलतोय. यानंतर होणारी मॅच पाहणार आहोत. A1 नांदगाव विरुद्ध दिघोडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपला कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येऊ देत. साहिल कांबे स्टेज या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये या. सन्माननीय ज्येष्ठ व्यक्तींना विनंती आहे की आपण टॉस करणार आहोत. या ठिकाणी विनंती करतोय रियान 11 पुरस्कृत A1 नांदगाव संघाचा कर्णधार स्टेजवरती येऊ देत. टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आपण पाहतो दिघोडी संघाचा कर्णधार साहिल कांबे आपल्या या ठिकाणी स्वागत आहे. रखरख होऊन आपण पाहतोय. आणि मॅच जर आपण पाहिला तर 1 लाख रुपयांच्या आहेत. जरूर आपला संघ या ठिकाणी आलाय म्हणजे ब्लास्ट धमाका पाहायला मिळणार आहे. प्रतिस्पर्धी संघाला देखील विनंती आहे. रियान 11 पुरस्कृत A1 नांदगाव आपला कर्णधार आला पाहिजे. या ठिकाणी साहिल कांबेला आपण पाहतोय जो या ठिकाणी उभा. साहिल, पूर्णतः क्रिकेटिंग माहोल आपण पाहतो. काय वाटते पूर्णतः आयोजनाशी, काय सांगशील? आयोजन खरोखर चांगलं आहे आणि जरा खेळायला मजा येईल इथे. आणि हे जे मैदान आपण पाहतो 360 वर्षाचं मैदान आहे. आणि या मैदानावरती फलंदाजाला एक चान्स मिळतो आपल्यामधील कलात्मकता युनिव्हर्सिटी स्ट्रोक दाखवण्याची. आणि जरूर आपण वळणार आहोत त्या मॅच कडे. पूर्णतः आपण आयोजन पाहतो रितेश जाधव आणि टीम ज्यांनी फार मेहनत घेतली आणि आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये अशी एक नामवंत टुर्नामेंट पाहतोय. फार कमी प्रमाणात टुर्नामेंट आपण पाहतो 1 लाख रुपयांच्या. त्या पद्धतीने आपण दिघोडीला देखील एक स्पर्धा पाहिली होती 1 लाख रुपयांची. ती देखील अगदी यशस्वी पार पडली. जरूर या ठिकाणी विनंती करतो रियान 11 पुरस्कृत A1 नांदगाव कर्णधार येऊ दे. ज्येष्ठांना देखील विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या. या ठिकाणी आपण टॉस करतोय. नांदगाव संघाचा आपण कर्णधार पाहतो ज्याचं नाव आहे फहद. फहद, यू आर वेलकम. टॉस आपण करतोय. सन्मान्य ज्येष्ठ व्यक्तींना विनंती आहे की आपण टॉस करायचा आहे. टॉस आपण करतो. सन्मान्य व्यक्ती आहे त्यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. छापा आपण पाहतो. या ठिकाणी टॉस जिंकला रिहान 11 पुरस्कृत A1 नांदगाव. काय करणार, क्षेत्ररक्षण स्वीकारणार की फलंदाजी करणार? मी प्रथम क्षेत्ररक्षण करेन. आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही का स्वीकारताय? मैं अपने राष्ट्रीय भाषा हिंदी में सांगेन. सबसे पहले मैं आयोजकों का शुक्रिया अदा करूंगा कि यहाँ पे हमको खेलने का मौका दिया. उसके बाद रियान भाई का भी मैं शुक्रिया अदा करूंगा कि इतनी दूर से हमको बुलाया, इनवाइट किया और यहाँ पे इतने अच्छे ग्राउंड पे खेलने का फैसला किया. रही बात टॉस जीत के फील्डिंग करने की, तो उनके पास अच्छे बैट्समैन हैं. साहिल कांबे के साथ मैं खेला भी हूँ रायगढ़ प्रीमियर लीग में. अच्छे बल्लेबाज है, इन दिनों काफ़ी फॉर्म में भी है. तो मैं फील्डिंग करने का फैसला इसलिए कर रहा हूँ कि साहिल कांबे एक की प्लेयर है. अगर वो उसका विकेट हमें जल्द मिलता है तो ये हमारे लिए बहुत ही अच्छी बात होगी. साहिल, आपण पाहतोय तुझ्यावरती एक जाळा आखला गेला आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारतो. तो म्हणजे 5-4 षटकांची मॅच आहे. आपण पाहणार आहोत किती टार्गेट तुम्ही या ठिकाणी सेट कराल. आम्ही 4 ओव्हरमध्ये 45-50 रन करण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्याकडे असे कोणते फलंदाज आहेत जे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल? सागर आहे, अक्षय आहे, वैभव आहे, सुमित आहेत. हे चांगली बॅटिंग करू शकतात.
आणि जरूर दोन्ही संघांना दोन्ही कर्णधारांना मी शुभेच्छा देतोय. साहिल एका बाजूला पाहत खूप चांगला बोलतो, धन्यवाद. या ठिकाणी बोलतोय पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे या ठिकाणी फाटकजी सुरू करा. थैंक यू वेरी मच यश मापगावकर. थैंक यू यश. 41 रनों का टारगेट गावदेवी वायशेत के सामने. रन संख्या 5, जहां पर पहला ओवर जारी है. साई राणी गेंदबाजी कर रहे हैं मैदान में. खराब गेंद लेग स्टंप के बाहर, तेज तर्रार गेंद. और जैसे देखा हमने कि वाइड गेंद हो गई है. विकेट कीपर हितू ने अच्छी तरह से गेंद को रोका. हालांकि एक अतिरिक्त रन भी जोड़ा जाएगा. वाशिद के स्कोर बोर्ड में टीम का स्कोर 6 रन. 41 का टारगेट. सायरणी के गेंद को खेला है. डांस करते हुए गेंद भाग रही है, कवर क्षेत्र में पहुंच गई. फील्डर मौजूद, गेंद को रोका. 1 रन जरूर बनता हुआ वाशिद के लिए और टीम का स्कोर बढ़कर जा चुका है 7 रन. ये तो शुरुआत है. वाइड की बात करें तो 2 वाइड गेंदें फेंकी है साई राणी ने. 2 गेंदों पर थोड़े से विचलित या ट्रैक के बाहर चली गई गेंदें और वहां पर वो वाइड हो गए अंपायर के जरिए. काफी धूप है, हवा बिल्कुल बंद सी हो गई है. न जाने कहां चली गई हवा, ढूंढ के लाओ. अभिलाष पाटिल का शॉट, लेकिन कैच का खतरा होने के बावजूद भी कैच पकड़ नहीं पाए. शानदार मौका जरूर था सर्कल के बाहर जाकर गेंद को कैच करना. कभी कभी आसान होता नहीं, लगता तो आसान पर होता आसान कभी नहीं. क्रिकेट में बहुत सारी बातें आपको बाउंड्री के बाहर बैठ के आसान लगती है. और यहां पर देखिए फील्डर, 2 फील्डर गलती कर बैठे ममगांव के और उसका फायदा जरूर उठाना चाहेंगे बल्लेबाज वायशेत के. 2 रन यहां पर बनते. और यहां पर देखिए इशारा नो बॉल का और जरूर हाइट का जो बॉल है उसके ऊपर गौर किया. 1 रन शॉट, मात्र 1 रन मिलेगा और 1 नो बॉल का रन. इस तरह से फ्री हिट यहां पर एक अच्छा मौका है, सुनहरा मौका है बल्लेबाज को, जहां पर पंकज शिड़िमकर बड़े शॉट में जरूर यहां पर तब्दील कर सकते हैं शॉट को. अभिलाष पाटिल उनके साथ बात कर रहे हैं. एक अच्छा सुनहरा मौका है फ्री हिट का खेलने का बल्लेबाज पंकज को. और पंकज जानते हैं कि फ्री हिट के मौके को कैसे गोल्डन चांस में तब्दील करना है, ये भी जानते हैं. तो इस मौके को कैसे भुनाते हैं ये भी देखना होगा. अभी तक स्कोर है दोस्तों 10 रन. पहला ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ है. 2 वाइड गेंदे, 1 नो बॉल. यहां पे देखिए गेंद को लंबे हिट की तरफ खेला है और यहां पर गेंद बाउंड्री के पार. 1-4 दीजिए. धन्यवाद साई राणे को. ये नो बॉल बहुत महंगी साबित हो गई, उनकी महंगी पड़ी, क्योंकि तकरीबन 6 रन चले गए इस गेंद पर. नो बॉल, सिंगल रन भी बनाया था, उसके बाद चौका उड़ाया बाउंड्री के बाहर और 6 रन तकरीबन इस गेंद के ऊपर आने के कारण रन संख्या में तेज गति से वृद्धि. 14 रन. यहाँ पे मुझे लगता है बाउंड्री के पार जाने वाली है, रोकना नामुमकिन और गेंद बाहर. 4 रन. थैंक यू डीजे. दोस्तों आउटफील्ड फास्ट होने के कारण सभी फील्डर उसकी अग्नि परीक्षा होती है कि गेंद जैसे बल्लेबाज के बैट से निकलती है
तो जरूर तेज गति से भागती है कारपेट के सहारे, और तब रोकना नामुमकिन रहता है, और थोड़ी सी कंट्रोल के बाहर जाती है तो 4 रन मिल जाते हैं। यहाँ पर जगह बनाई शॉट के लिए, जरूर धोखा हो सकता था बल्लेबाज को, लेकिन अपना विकेट बचाने में कामयाब हुए पंकज, और इसी के साथ एक महंगा ओवर साबित हुआ, समाप्ति हुआ। और इसी ओवर में देखो कोई भी विकेट नहीं और रन संख्या 18 हो चुकी है, यानी कि 41 रनों का टारगेट वाइशेट के सामने, और पहला और महंगा ओवर, विकेट नहीं मिला और 18 रन खर्च कर दिए। 2 वाइड बॉल 1 नो बॉल का सहारा यहां पर वाइशेट टीम को मिला, इसके कारण यहां रन संख्या 18 हो चुकी है। अभी 18 गेंदें बाकी है और 18 गेंदों में 23 रन बनाने की आवश्यकता होगी वाइशेट टीम को। वाइशेट टीम के पास हालांकि कुछ खिलाड़ी आज उनके उपस्थित नहीं है, कुछ खिलाड़ी काम की वजह से टीम के बाहर है, लेकिन जितने भी प्लेयर्स यहां पर आए हैं उन सभी को हम लोगों ने जिम्मेदार बल्लेबाजी के रूप में कई बार देखा है। प्रतियोगिता आप किसी भी मैदान पर हो, किसी भी टीम के खिलाफ हो, कौन सी भी सिचुएशन से गुजरती हो, यहां पर वाइशेट टीम ने अपने बल्लेबाजी के जलवे दिखाना यही अपना कर्तव्य समझा है दोस्तों। पंकज शिलिमकर बड़े बल्लेबाज के रूप में हमेशा पेश आते हैं, आज भी उनका रूप देखने को मिला, और उनके साथ अभिलाष अनिल पाटिल, यह भी बहुत ही तूफान बल्लेबाजी करने के लिए मशहूर बल्लेबाज है, और दोनों में वो क्षमता है, कैपेसिटी है कि वो 41 रन तक अपनी गाड़ी को दौड़ाए और मुकाबला जीते। ये संभव हो सकता है क्योंकि 18 रन पहले ओवर में बने, यानी कि वो भी अनबीटेबल अनब्रेकेबल पार्टनरशिप के साथ दोनों बल्लेबाज अपने इन पर मौजूद खड़े हैं। गेंदबाजी में अब होगा परिवर्तन, नए गेंदबाज के साथ नया ओवर शुरू होने वाला है। नई तैयारी, नया प्लानिंग, नई ओवर, नए गेंदबाज और बल्लेबाजों का फिर से एक नया प्लानिंग। अठरा शॉर्ट पण झाली ना, 2 होते ते 1 शॉट झाली, 2 होते ते नो बॉलला 2 काढल्या ना, त्या 1-2 पकडल्या, 3 नाही पकडल्या, 1 नो बॉलची आणि 1 धावून काढलेली आणि 1 रन शॉट झाली ती कॅच। धन्यवाद। 4 रन का शानदार मौका, बल्लेबाज अभिलाष पाटिल ने इसका बार भी खेला है, लेकिन फील्डर उसके पीछे तैनात है, गेंद को रोकने में सफल रहे। 1 रन यहां पर मुकम्मल कर दिया बल्लेबाज अभिलाष अनिल पाटिल ने, और इसी 1 रन के माध्यम से रन संख्या बनकर जा चुकी है 23 रन। 23 रन, 41 रनों का टारगेट वाइशेट के सामने दिखाई देता हुआ। गेंदबाज इस वक्त दिखाई देते हुए नीतीश की गेंद को यहां पंकज ने भेजा है बाउंड्री के बाहर 6 रन के लिए। रन संख्या दोस्तों है 29 रन, 7 गेंदों का सामना किया, 20 रनों की लंबी पारी खेली है यहां पर पंकज शिलिमकर ने, जहां पर 1 छक्का और 3 बाउंड्रीज लगाई है। एक बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन मैदान में किया है इस बल्लेबाज ने, जिसे कहते हैं ना ताबड़तोड़ बल्लेबाजी, बेहतरीन बल्लेबाजी। फिर से एक अच्छा शॉट, फील्डर के ऊपर भरपूर सा दबाव रहता है, लेकिन जैसे थ्रो किया बल्लेबाज ने अपना 1 रन पूरा किया। रन संख्या यहां पर बदलती हुई 30 रन, 30 रन।
बरोबर है 31 रन संख्या 31 दोस्तों, और अभी भी ये मैच जीतना है तो 12 गेंदों का खेल आना बाकी और 10 रनों की आवश्यकता यहाँ पर होगी। वाइसेट टीम काफी तेजी के साथ आगे बढ़ रही है, तेजी के साथ इस मुकाबले में अग्रसर होती हुई और डैशिंग बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज। यहाँ पर जरूर फील्डर की अग्नि परीक्षा, फिर एक बार, एक रन पूरा, दूसरे रन के लिए भागना उचित समझते बल्लेबाज, और यहाँ पर देखते देखते 2 रन पूरे, तीसरे के लिए भागना उचित समझा, और ये तीसरा रन भी पलक झपकते ही कंप्लीट कर दिया। क्या रनिंग बिटवीन द विकेट का यहाँ पर प्रदर्शन, जरूर यहाँ पर अभिलाष और धीरज के बीच में हो चुकी है। काफी शानदार रनिंग, जहां मौका होता है उस मौके को रन संख्या में कैसे बदलना, ये तो कोई इनसे सीखे, और 3 रन यहां पर कंप्लीट कर दिए। 3 के साथ रन संख्या 34 रन, 7 रनों की दरकार मुकाबला जीतने के लिए। बहुत आसान तरीके से शॉट खेला, कोई जल्दबाजी नहीं, कोई घाई नहीं, कोई टेंशन नहीं, बड़े आसानी के साथ रन बना रहे। 1 रन यहां पर कंप्लीट, टीम का स्कोर 35। अभी भी मुकाबला जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता, गेंदे बाकी है कुल मिला के 10 गेंदे, 10 गेंदों में 6 रनों की आवश्यकता है गांधी वाइसेट टीम को। इस तरह से बैट्समैन आउट हो गए, अंपायर की उंगली आसमान में बुलंद होती और बल्लेबाज धीरज भी मैदान से वापस लौटेंगे आउट होकर। नौ गेंदों के ऊपर 6 रन की आवश्यकता है गांधी वाइसेट टीम को मुकाबला जीतने के लिए। नए बल्लेबाज मैदान पर जा रहे हैं। ओमकार मैदान पर जाएंगे, जहां 9 गेंदे शेष और 6 रन और चाहिए जीतना है। तो वाइसेट टीम ने आज बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शित कर दिया है और अभी मुकाबला बिल्कुल नजदीक आकर खड़ा हो गया। 9 गेंदे 6 रन और ओमकार महात्रे आने वाले अगले बल्लेबाज। ये दोस्तों मिडल ऑर्डर बल्लेबाज है, बाएं हाथ के बल्लेबाज, वन ऑफ द बेस्ट लेफ्ट हैंडेड बल्लेबाज, वाइसेट टीम के होनहार जवान बल्लेबाज। खेलना चाहा, गेंद उनके सामने आने से बिल्कुल बल्लेबाज भी चकमा खा गए। विकेट कीपर ने भी अपना काम शानदार पूरा किया। रन संख्या में कोई वृद्धि नहीं, जहां का ताश को रुका हुआ 35 रन। अभी भी 8 गेंदे शेष और 8 गेंदों में 6 रन बनाने की आवश्यकता। लोअर फुल टॉस गेंद को खेला है, स्क्वायर लेग की दिशा में फील्डर मौजूद, गेंद को रोका, लेकिन तब तक पर्याप्त समय में 1 रन पूरा हुआ ओमकार महात्रे का। स्ट्राइक बदलते हुए दोनों बल्लेबाज और इस तरह से 1 रन जोखिम के साथ पूरा किया। टीम का स्कोर 36 रन, मात्र 5 रन चाहिए मैच जीतने के लिए। और अभी एक आसान मैच वाइसेट टीम के लिए। जैसे बल्लेबाजी हमने देखी मापगांव टीम की, तो उन्होंने शुरुआत तो अच्छी की, पहले ओवर में मात्र 3 रन, उसके बाद दूसरे ओवर में काफी सारे रन मिले, लेकिन टीम 40 रन तक बल्लेबाजी का प्रदर्शन किया उन्होंने। और यहां पर कैच और बल्लेबाज अभिलाष बैक टू द पैविलियन। थैंक यू डीजे।
देखिए जैसा मुकाबला जीतने के दहलीज पर आ चुका है, दहलीज दहलीज पर जैसे कगार पर आ चुका है मुकाबला जीतने के, वैसे तभी यहाँ पर विकेट चला गया। अभिलाष आउट होकर मैदान से वापस चले गए, अपने पंडाल में बैठ गए। उसके बाद मैदान पर अभिराज जा चुके हैं ओमकार के नए पार्टनर बनकर। मुकाबले का सवाल है 6 गेंदे और आवश्यकता है रनों की 5। 6 गेंदे 5 रन। कई बार ऐसे मैचेस बहुत टाइट रहे, लेकिन आज क्या होगा ये पता नहीं, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। 6 गेंदे और 5 रनों की आवश्यकता। अभिराज और ओमकार क्या करेंगे राज इस मैच के ऊपर? दबाव किस टीम पर रहेगा और कौन सी टीम खुलकर खेलेगी, ये सब कुछ अभी आने वाले 6 गेंदों में पता चलेगा दोस्तों। 6 गेंदे 5 रनों की दरकार वाशी टीम को। मुकाबला बहुत ही रोमांचक अवस्था में आ चुका है दोस्तों। एक एक गेंद के बाद इस मैच में परिवर्तन होना है, ये तो कोई शक की बात नहीं। यह मैच अगर माबगौर टीम जीतती है तो इनाम की राशि 200 रुपए की होगी प्रसाद राउत की तरफ से। प्रसाद राउत के लिए यह इनाम है। मुकाबला जीतते हैं तो ये इनाम आपको दिया जाएगा नकद स्वरूप। बहुत अच्छा शॉट खेला, कैच का खतरा और बल्लेबाज बैक टू द पैविलियन। धन्यवाद डीजे रुपेश। ओमकार म्हात्रे के आउट होने के पश्चात बल्लेबाज यहां पर किशोर भगत मैदान पर जाते हुए उनका जो पार्टनर है अभिराज, उससे थोड़ी सी बातचीत होगी। आगे प्लानिंग करना पड़ेगा क्योंकि दोस्तों 5 गेंदे 5 रन चाहिए और ऐसे वक्त में एक विकेट भी चला गया। ओमकार को मैदान छोड़ना पड़ा क्योंकि उनका कैच मैदान में अच्छे फील्डर कैचिंग पोजीशन में खड़े थे। मिड विकेट बाउंड्री पर उन्होंने कैच को तराशा कैच पकड़ा और ओमकार को आउट होकर मैदान छोड़ना पड़ा। 5 गेंदे 5 रनों की दरकार। प्रसाद की गेंद को खेला है, फिर से गेंद यहां पर देखो बाउंड्री के बाहर। 6 रन। हेलो डीजे। पंकज शेलिमकर